आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो दिसायला खूप शारीरिक वाटतो, पण ज्याच्या मुळाशी एक मोठा वैचारिक आणि आध्यात्मिक प्रवास दडलेला आहे. बरोबर. विषय आहे सुनता किंवा सर्कमसिजन. हो. आणि आपल्याकडचे स्रोत सांगतात की ही केवळ एक धार्मिक प्रथा नाही, तर एका संकल्पनेच्या उत्क्रांतीची कहाणी आहे. अगदी. एका शारीरिक खुणेने सुरू झालेला हा प्रवास हृदयाच्या बदलापर्यंत कसा पोहोचला? हो, आणि यात कोणते मोठे वैचारिक टप्पे आले ज्यामुळे याचा अर्थ पूर्णपणे बदलून गेला. म्हणजे एका विशिष्ट गटाची ओळख म्हणून सुरू झालेली ही प्रथा एका व्यापक आध्यात्मिक बदलाचं प्रतीक कशी बनली? चला, याच प्रवासाचा शोध घेऊया. ठीक आहे, तर मग अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. हे सगळं सुरू कुठून झालं? म्हणजे स्रोत आपल्याला कुठे घेऊन जातात? स्रोत आपल्याला थेट अब्राहमच्या काळाकडे घेऊन जातात. अच्छा. हो. उत्पत्ती 17 ही प्रथा देव आणि अब्राहम यांच्यातील एका कायमच्या कराराचं चिन्ह होती. कायमचा करार? हो. आणि ही काही साधीसुधी खून नव्हती, तर शरीरावर कोरलेला एक कायमस्वरूपी शिक्का होता, जो पिढ्यानपिढ्या पुढे जाणार होता. म्हणजे एक प्रकारे हा त्या समाजाचा ओळखपत्र किंवा पासपोर्ट होता, जो शरीरावरच कोरलेला असायचा. अगदी. पण हे पाळणं किती बंधनकारक होतं? म्हणजे समजा जर कोणी हे केलं नाही तर? त्याचे परिणाम खूपच गंभीर होते. गंभीर म्हणजे? स्रोत सांगतात की जो कोणी ही आज्ञा पाळणार नाही, त्या व्यक्तीला समाजातून बहिष्कृत केलं जाईल. बहिष्कृत? हो. कारण असं मानलं जायचं की त्याने केवळ एक नियम मोडला नाही, तर देवासोबतचा तो पवित्र करारच मोडला आहे. म्हणजे ही फक्त एक परंपरा नव्हती, तर अक्षरशः जीवन-मरणाचा प्रश्न होता. बरोबर. याचं एखादं उदाहरण आहे का स्रोतांमध्ये, जे याचं गांभीर्य आणखी स्पष्ट करेल? एक खूप नाट्यमय आणि खरं तर थरारक उदाहरण आहे मोशेचं. मोशेचं? हो. निर्गमच्या पुस्तकात ही घटना आहे. देव स्वतः मोशेला ठार मारणार होता. एक मिनिट. मोशेला, म्हणजे ज्याला देवाचा निवडलेला नेता मानलं जातं, त्यालाच? पण का? कारण त्याने आपल्या मुलाची सुनता केली नव्हती. अच्छा. विचार करा, देवाचे इतकं जवळचा माणूस, पण एका आज्ञेचं पालन न केल्यामुळे मृत्यूच्या दारात उभा होता. यावरून या आज्ञेचं वजन किती होते याचा अंदाज येतो. मग काय झालं? तो वाचला कसा? तेव्हा त्याची पत्नी सिप्पोरा. सिप्पोरा? हो. तिने स्वतः पुढाकार घेऊन एका धारदार दगडाने मुलाची सुनता केली आणि या कृतीतून मोशेचे प्राण वाचवले. वा. ही घटना हेच दाखवते की त्या काळात ही केवळ एक प्रथा नव्हती, तर देवाशी असलेल्या नात्याचा तो एक अविभाज्य आणि अत्यंत गंभीर भाग मानला जात होता. म्हणजे सुरुवात खूपच शारीरिक आणि नियमांवर आधारित होती, पण इथून पुढे या कल्पनेचा प्रवास सुरू झाला. हो. ही फक्त शारीरिक प्रथा राहिली नाही. स्रोत हृदयाच्या सुनतेचा उल्लेख करतात. ही कल्पनाच किती प्रभावी आहे. हो, आणि इथेच या संकल्पनेला एक नवीन, अधिक खोल अर्थ मिळायला सुरुवात झाली. कुठे दिसतो हा बदल? जुन्या करारातील अनुवाद आणि यिर्मया यांसारख्या पुस्तकांमध्ये हा बदल स्पष्ट दिसतो. तिथे लोकांना थेट आवाहन केलं आहे की आपल्या हृदयाची कातडी कापा. हृदयाची कातडी कापणे हे शब्दशः घ्यायचं नाही, हे तर उघड आहे. अर्थात. पण याचा अर्थ काय घ्यायचा? आपला हट्टी स्वभाव किंवा अहंकार बाजूला सारणे, असं काहीतरी? अगदी बरोबर. तुम्ही अचूक मुद्दा पकडला आहे. याचा अर्थ तोच आहे, देवासमोर नम्र होणे, त्याचा आवाज ऐकण्यासाठी तयार असणे आणि आपला ताठरपणा, आपला हट्टी स्वभाव सोडून देणे. अच्छा. यिर्मयाने तर पुढे जाऊन सुनता न झालेले कान असाही उल्लेख केला आहे. सुनता न झालेले कान? हं. त्याचा काय अर्थ? म्हणजे देवाचं वचन ऐकण्याची असमर्थता किंवा इच्छा नसणे. म्हणजे बघा, ही संकल्पना हळूहळू बाह्य शरीराकडून व्यक्तीच्या आंतरिक आणि आध्यात्मिक स्थितीकडे वळली. अगदी. ती आता केवळ एक शारीरिक खूण राहिली नाही, तर चारित्र्याचं, वृत्तीचं प्रतीक बनली. मुद्दा हा नव्हता की तुमच्या शरीरावर खूण आहे की नाही, तर मुद्दा हा होता की तुमचं हृदय आणि कान देवासाठी खुले आहेत की नाही. बरोबर. ठीक आहे. म्हणजे आपण पाहिलं की हळूहळू या शारीरिक क्रियेला एक नैतिक आणि आंतरिक अर्थ जोडला जाऊ लागला. पण इथून पुढे तर या कल्पनेत एक मोठी उडी दिसते, नाही का? हो. एक मोठी वैचारिक उडी. नवीन करार येतो आणि विशेषतः पौलाच्या लिखाणात ही संकल्पना पूर्णपणे कलाटणी घेते. हा बदल किती क्रांतिकारक होता? खूपच क्रांतिकारक. कारण तो हजारो वर्षांपासून चालत आलेल्या ओळखीच्या मूळ पायावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत होता. म्हणजे? या स्रोतांमधील मुख्य युक्तिवाद असा आहे की शारीरिक सुनता ही एक सावली होती. सावली? हो, सावली, जी येणाऱ्या वास्तवाकडे म्हणजेच खऱ्या गोष्टीकडे संकेत करत होती. आणि ते वास्तव म्हणजे स्वतः ख्रिस्त. सावली आणि वास्तव
हे समजावून सांगाल का? हो, ही कल्पना आपण आजही वापरतो. जसं की एखाद्या बिल्डिंगचं ब्लूप्रिंट ही सावली आहे, पण खरी इमारत हे वास्तव आहे. अच्छा. ब्लूप्रिंट खूप महत्वाचं आहे. त्याशिवाय इमारत उभी राहू शकत नाही. पण तुम्ही ब्लूप्रिंटमध्ये राहू शकत नाही. बरोबर. राहण्यासाठी तुम्हाला खरी इमारतच लागते. अगदी तसंच काहीसं. वा, हे उदाहरण उत्तम आहे. म्हणजे आधीची प्रत्येक गोष्ट एका मोठ्या सत्याकडे बोट दाखवत होती, पण ही सावली विरुद्ध वास्तव कल्पना आकर्षक आहे. पण यामुळे मूळ प्रथेचं महत्त्व कमी होत नाही का? जणू काही ती चुकीची होती किंवा निरर्थक होती? हा, खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि स्रोत याचं उत्तर देतात. ते असं म्हणत नाहीत की ती प्रथा चुकीची होती. मग ते म्हणतात की ती अपूर्ण होती. ती एका मोठ्या गोष्टीची तयारी होती. तयारी. हो, रोमकरांस लिहिलेल्या पत्रात पौल स्पष्ट करतो, खरा यहुदी तो नाही जो बाहेरून दिसतो, तर खरी सुंता हृदयाची आहे, जी आत्म्याद्वारे होते, केवळ नियमांच्या अक्षरांनी नाही. म्हणजे त्याने थेट बाह्य ओळखीला दुय्यम स्थान दिलं आणि आंतरिक परिवर्तनाला प्राधान्य दिलं. अगदी. गलतीकरांस लिहिलेल्या पत्रात तर तो याहूनही स्पष्ट भूमिका घेतो असं दिसतं. होय, तिथे तर तो या वादावर जवळजवळ शेवटचा पडदा टाकतो. काय म्हणतो तो? तो म्हणतो, सुंता करणे किंवा न करणे याला काहीच महत्त्व नाही, महत्त्वाची आहे ती नवीन निर्मिती. हे वाक्य तर त्या काळातल्या लोकांसाठी खूप धक्कादायक असेल. नक्कीच. जी गोष्ट त्यांच्या ओळखीचा केंद्रबिंदू होती, तिलाच तो महत्त्वाची नाही असं म्हणतोय. पण मग यामुळे अब्राहमच्या कराराचं काय होतं? तो तर या सगळ्याचा मूळ स्रोत होता. पौल पुन्हा अब्राहमच्याच उदाहरणाने उत्तर देतो. तो आठवण करून देतो की अब्राहम सुंता होण्याआधीच त्याच्या विश्वासामुळे नीतिमान ठरला होता. अच्छा, म्हणजे विश्वास आधी आला. हो, विश्वास आधी आला, शारीरिक खूण नंतर आली. सुंताही त्याच्या त्या विश्वासावर मारलेली एक शिक्कामोर्तब होती, त्याच्या नीतिमत्वाचा स्रोत नव्हती. या युक्तिवादाने त्याने संपूर्ण समीकरणाचा क्रमच बदलून टाकला. बरोबर. ठीक आहे. म्हणजे शारीरिक प्रथा ही एक सावली होती जी येणाऱ्या वास्तवाकडे बोट दाखवत होती. तर मग हे वास्तव काय आहे? ही नवीन निर्मिती म्हणजे नेमकं काय? आणि इथेच जुन्या करारातील प्रतीक आणि नवीन करारातील त्याची पूर्तता यांचा मिलाप दिसतो. स्रोत याला बाप्तिस्म्याशी जोडतात, हे कसं? होय, कलस्याक्रास लिहिलेल्या पत्रानुसार विश्वासणाऱ्यांची एक अशी सुंता झाली आहे जी मानवी हातांनी न केलेली सुंता आहे. मानवी हातांनी न केलेली सुंता म्हणजे ही एक आध्यात्मिक क्रिया आहे. अगदी. यालाच पापी स्वभावाला काढून टाकणे किंवा ख्रिस्ताची सुंता असं म्हटलं आहे. आणि हेच बाप्तिस्माशी जोडलेलं आहे. होय, तेच वचन पुढे सांगतं की हे बाप्तिस्मामध्ये त्याच्यासोबत पुरले जाण्याशी जोडलेलं आहे. म्हणजे बाप्तिस्मा हा शारीरिक सुंतेची जागा घेतो, पण तोही तर एक बाह्य विधीच आहे. मग फरक काय? फरक त्याच्यामागच्या अर्थामध्ये आणि शक्तीमध्ये आहे असं हे स्रोत सांगतात. तो काय आहे? शारीरिक सुंता ही एका वंशात जन्माला आल्याची खूण होती, पण बाप्तिस्मा या स्रोतानुसार जुन्या पापी स्वभावासाठी मरणे आणि ख्रिस्तासोबत एका नवीन आध्यात्मिक जीवनात पुनरुत्थित होण्याचं प्रतीक आहे. म्हणजे हा एक आंतरिक बदल आहे. हो, जो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने शक्य होतो. शारीरिक सुंता ज्या आध्यात्मिक शुद्धीकरणाकडे आणि समर्पणाकडे संकेत करत होती, त्याची ही खरी आंतरिक पूर्तता आहे. जे आधी शरीरावर कोरलं जात होतं ते आता आत्म्यात घडतं. अगदी. हे सगळं तर ओळखीच्या व्याख्येलाच बदलून टाकतं. हो, पूर्णपणे. जर शारीरिक खूण महत्वाची नसेल तर मग कराराच्या मूळ लोकांचं म्हणजे इस्रायली लोकांचं काय? त्यांची निवडलेले लोक ही ओळख तर याच खुणेवर आधारित होती. आणि यामुळे ओळखीचा मूळ आधारच बदलला. ओळख वंश किंवा रक्ताच्या नात्यावरून नाही तर विश्वासावर आधारित झाली. अच्छा. स्रोत सांगतात की केवळ अब्राहमचे शारीरिक वंशज असण्याला महत्त्व नाही, तर ज्यांचा विश्वास अब्राहमासारखा आहे तेच त्याचे खरे वंशज आहेत. म्हणजे निवडलेले लोक ही संकल्पना अधिक व्यापक झाली. एका कुटुंबापुरती किंवा वंशापुरती मर्यादित न राहता ती वैश्विक झाली. होय, एक प्रकारे देवाचं कुटुंब मोठं झालं. या स्रोतांमधील भाष्य सांगतं की सुरुवातीला इस्रायलला देवाची प्रतिमा बनण्यासाठी निवडले गेले होते, पण अनेकांनी तो मार्ग नाकारला. आणि आता ही संधी इतरांनाही मिळाली आहे. हो, विश्वासामुळे इतरांनाही म्हणजे इतर राष्ट्रांतील लोकांनाही मिळाली आहे. पण याचा अर्थ असा आहे का की इस्रायलला पूर्णपणे नाकारले गेले? नाही, तसंही नाही.
हे स्रोत असंही सुचवतात की भविष्यात अनेक यहुदी पुन्हा या विश्वासाकडे परततील. पण महत्वाचा मुद्दा हा आहे की आता निवड वंश किंवा जात यावर अवलंबून नाही. नाही, ती हृदयाच्या स्थितीवर अवलंबून आहे. ख्रिस्तामध्ये नवीन निर्मिती होणे हे सर्वात महत्वाचे आहे. तुम्ही जन्माने कोणीही असा. तर जी गोष्ट एका विशिष्ट समूहाची शारीरिक ओळख म्हणून सुरू झाली ती आंतरिक परिवर्तनाचे एक वैश्विक प्रतीक बनली. जुन्या जीवनशैलीसाठी मरून नवीन जीवन जगण्याचे प्रतीक. शरीरावरच्या एका खुणेपासून ते हृदयाच्या परिवर्तनापर्यंतचा हा प्रवास खरोखरच विलक्षण आहे. अगदी थोडक्यात काय तर हा प्रवास शारीरिक कराराच्या शिक्क्यापासून म्हणजे अब्राहमपासून सुरू झाला. मग आज्ञाधारकतेच्या जीवन-मरणाच्या प्रतीकापर्यंत पोहोचला मोशे आणि संदिष्टांच्या काळात. आणि शेवटी एका सावलीपासून ख्रिस्ताच्या वास्तवापर्यंत पोचला. आणि या स्रोतांनुसार आज हेच वास्तव बाप्तिस्मा आणि पवित्र आत्म्याच्या कार्यातून व्यक्त होतं. या स्रोतांनी ही संपूर्ण संकल्पना सैतानाच्या त्या दाव्याला आव्हान देण्यासाठी वापरली आहे ज्यात तो म्हणतो की देवाच्या आज्ञा पाळणे अशक्य आहे. हो, आणि या आध्यात्मिक सुन्नतेचा अंतिम पुरावा म्हणजे एक बदललेलं जीवन जे आत्म्याच्या सामर्थ्याने पापावर विजय मिळवते. ऐकणाऱ्यांसाठी एक विचार, जर हा आंतरिक बदलच या सगळ्याचा खरा अर्थ असेल तर आजच्या काळात कोणत्याही विशिष्ट श्रद्धेच्या पलीकडे जाऊन आपल्या प्रत्येकासाठी हृदयाची सुन्नता करणे म्हणजे नेमकं काय असू शकते? आपल्या आयुष्यातील कोणत्याच जाचक कात्रीला कापून काढण्याची गरज आहे जेणेकरून आपण अधिक मोकळेपणाने अधिक प्रामाणिकपणे जगू शकू.